मित्रांनो, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांच्यावर चर्चा करता. पण तुम्हाला माहिती आहे का की लोकशाहीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महत्त्वाचा संवैधानिक पदाधिकारी म्हणजे उपराष्ट्रपती. होय, उपराष्ट्रपती म्हणजे फक्त बॅकअप प्रेसिडेंट नाही, तो एक राज्यसभेचा अध्यक्ष आहे आणि संविधानाच्या कार्यप्रणालीतला एक महत्त्वाचा स्तंभ आहे. आता प्रश्न असा आहे की 2025च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत जिंकणार कोण? सत्ता की संविधान? नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा. आज आपण उपराष्ट्रपती निवडणूक 2025चे सविस्तर विश्लेषण करूया. या पदाचं महत्त्व काय, निवडणुकीची पद्धत कशी असते, दोन्ही उमेदवार कोण आहेत, आकडेवारीनुसार कोणाचं पारडं जड आहे आणि ही निवडणूक आपल्याला लोकशाहीबद्दल काय शिकवते. संविधानाच्या कलम 66 अंतर्गत उपराष्ट्रपतींची निवड होते. ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, म्हणजे संसदेच्या उच्च सदनात त्यांचं नियंत्रण असतं. राष्ट्रपती अनुपस्थित असले किंवा आजारी असतील तर तात्पुरती जबाबदारी उपराष्ट्रपतींवर येते. त्यामुळे उपराष्ट्रपती हे फक्त बॅकअप नाहीत, तर संविधानाची सातत्यता आणि संसदीय संतुलन राखणारे पद आहे. म्हणजे हा विषय फक्त राजकीय नाही, तर थेट लोकशाहीची विश्वासार्हता टिकवण्याचा आहे. निवडणूक प्रक्रिया: मतदान करताना लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार म्हणजे 782 जण. मतदान पद्धत आहे प्रमाणात्मक प्रतिनिधित्व, सिंगल ट्रान्सफरेबल वोट, म्हणजे खासदार फक्त एका उमेदवाराला मत देत नाहीत, तर ते प्राधान्यक्रम देतात. निवडणूक येण्यासाठी लागतात 292 मते, म्हणजे 50% पेक्षा जास्त. ही निवडणूक जनतेकडून थेट होत नाही, तर संसदेतल्या संख्याबळावर अवलंबून असते. CP राधाकृष्णन, माजी राज्यपाल, महाराष्ट्र झारखंड. RSS आणि भाजपशी दशकानुदशक संबंध. तमिळनाडूतून राजकीय प्रवास सुरू. संघटनात्मक कामात प्रचंड अनुभव. मोदी शहा नेतृत्वाचा स्पष्ट पाठिंबा. NDAने हा उमेदवार देऊन संदेश दिला. स्थिरता, सत्ता आणि अनुभव, म्हणजेच बहुमत आमचं आहे. निवडणूक ही औपचारिक आहे. सुदर्शन रेड्डी, माजी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश. प्रामाणिकपणा, न्याय आणि संविधानाशी कटिबद्धता यांचं प्रतीक. इंडिया आघाडीचा संदेश. कॉन्स्टिट्यूशन फर्स्ट. राजकारणातील भ्रष्टाचार, सत्ता, संघर्ष यांच्या तुलनेत संविधानाची नैतिक बाजू पुढे आणण्याचा प्रयत्न. इंडिक अलायन्सने सत्ता नसतानाही संविधानाचा नैतिक चेहरा दाखवायचा प्रयत्न केला आहे. आकडेवारीमध्ये कोणाचे पारडं जड आहे? एकूण खासदार आहेत 782. NDA आणि मित्रपक्ष 436 MPS म्हणजे 56%. इंडिक अलायन्स ब्लॉक 323 MPS 41%. इतर स्विंग 22 MPS 3%. गणित स्पष्ट आहे. NDA उमेदवार CP राधाकृष्णन यांचं पारडं जड आहे, पण क्षेत्रीय पक्ष जसे YSRCP, BRS, BJD यांचा टक्का कधी कधी निकालात फरक पडू शकतो. उदाहरण म्हणजे BRS म्हटलं होतं की जो पक्ष खत देईल त्याला मत मिळतील, म्हणजे राजकीय सौदेबाजी इथे महत्वाची ठरते. ताकद आणि कमकुवतपणा. मुद्दा असा आहे की CP राधाकृष्णन आणि B सुदर्शन रेड्डी यांची राजकीय पाठबळ म्हणजे NDA कडे स्पष्ट बहुमत, इंडिया ब्लॉक कमी संख्याबळ, नैतिक आधार, प्रोफाईल प्रशासकीय आणि संघटन अनुभव, न्यायालयीन अनुभव, संविधानिक प्रतीक, भौगोलिक समीकरण, तमिळनाडू, दक्षिण भारत, तेलंगणा, दक्षिणात्य संतुलन संदेश, सत्ता आणि स्थिरता, संविधान आणि नैतिकता. पॉलिटिकल स्ट्रॅटेजी अँगल. NDA स्ट्रॅटेजी काय आहे? आमच्याकडे बहुमत आहे पण निवडणूक म्हणजे औपचारिकता. इंडिक ब्लॉक स्ट्रॅटेजी. संविधान आणि नैतिकतेचा चेहरा पुढे ठेवून राजकीय संदेश द्यायचा, म्हणजे क्षेत्रीय पक्षाची भूमिका काय? संख्याबळावर परिणाम न होणार असला तरी राजकीय सौदेबाजी आणि मागण्या यासाठी या पक्षांनी निर्णायक भूमिका वठवली. तुम्हाला काय वाटतं? उपराष्ट्रपती पद हे फक्त एक औपचारिक पद आहे का, की संविधानाच्या स्थैर्यासाठी एक सर्वात महत्वाचा घटक आहे? मित्रांनो, प्रत्येक निवडणूक आपल्याला लोकशाहीबद्दल एक महत्वाचा धडा शिकवते. उपराष्ट्रपती निवडणूक ही आकड्यांवर आधारित असली तरी आपल्याला सांगते की लोकशाहीत सत्ता आणि संविधान हे दोन्ही समान महत्वाचे आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडिंग गप्पाला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.